चला आज सर्वांना सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. आज आपला नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि कुष्मांड माता पूजन आहे आज. तर प्रथम नेहमीप्रमाणे प्राजक्ता चव्हाण मॅडमच्या गोड आवाजात आपण दुर्गा सप्तशती पाठ म्हणायचं आहे. मॅडम सगळेजण खूप छान तुम्हाला कॉम्प्लिमेंट देत आहेत. म्हणून मी नाही. ग्रुपला ऍड केलं. पहिल्या दिवशी जे काही सगळ्या लोकांनी हे केलं होतं तुमच्याबद्दल, तर ते तुम्हाला काही वाचायला मिळालं नाही. मग माझ्या लक्षात आलं की तुम्हाला मी या ग्रुपवर ऍड केलं पाहिजे. ते केलेलं आहे. तर काय झाले सगळ्यांना मी बघते, फक्त सगळ्यांच्या तुमचा कमेंट चेहरा बघते मी. दाखवा उद्यापासून म्हणजे झालं. नाही नाही, शेवटच्या दिवशी ही करते. सगळ्यांच्या कमेंट मी बघते, पण काय झाले, माझी धावपळ इतकी चालू आहे की सकाळचा इथं, परत दुपारी तिकडं पाठ, क्लायंट आणि ही, त्याच्यामुळे मला काही रिप्लाय देता आलं नाही. त्याच्याबद्दल सॉरी. पण सगळ्यांच्या कमेंट ऐकून मला खूप छान वाटलं. मॅडमनी पण मला संधी दिली, ह्याच्याबद्दल पण मला खूप म्हणजे हे वाटते तुमचा ना. देवीचा चेहरा आम्हाला दर्शन नको का? शेवटच्या दिवशी काय, उद्यापासून करा जरा. चांगलं वाटतं आम्हाला तुमच्या दर्शनाने. त्याला काय आंघोळ वगैरे केली पाहिजे असं काही नाहीये. तर तेवढी माझी विनंती आहे. कारण कसं आहे मागच्या वेळेचा तुमचा चेहरा बघितला की छान वाटायचं. तसं आता उद्यापासून जरा आम्हाला दाखवा, दर्शन द्या. तर चला आपण करूयात सप्तशतीचा सुरू पाठ. त्याच्यानंतर आपल्या नवीन साधक आहेत राजश्री राज शिर्के. आहेत का मॅडम तुम्ही? राजश्री राज शिर्के साताऱ्याच्याच मॅडम आहेत. शैलजा मॅडमनी जोडलेला आहे बऱ्याच नवीन साधकांना साताऱ्याच्या. तर त्यांनी बघा नवीन असून लगेच भाग घेतलेला आहे. त्या काही जॉईन झालेल्या दिसत नाही आहेत अजून. तर ठीक आहे, मॅडमचं होईपर्यंत होतील. आणि त्यानंतर आज आपण सौंदर्य लहरीची स्तोत्र पुढची वाचणार आहेत 10 पासून, जी चक्रावर आहेत. पण त्याच्या आधी मी थोडस महत्वाचं सांगणार आहे. म्हणून मी सांगितलं होतं वेळेत जॉईन व्हा. की महत्वाचं असं सांगणार आहे की आपला जो वैदिक धर्म आहे, आता जो आपण सनातन धर्माचं जास्तीत जास्त करायला लागलोय, कारण धर्मयुग हे सुरू झालंय, नवीन धर्मयुग सुरू होतंय आणि सुवर्णयुग सुरू होतंय. तर सत्ययुग सुरू होतं, सुवर्णयुग. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या ज्या काही सनातन धर्मात ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडं जास्तीत जास्त वळायचं आहे. पूर्ण ब्रह्मांडाची हीच इच्छा आहे. ब्रह्मांड ऊर्जा तेच करून घेते. म्हणून तर आपण कार्यक्रमही बघा आता कसे कसे स्वरूप बदलत चाललेत. जे जे गरजेचं असतं ऊर्जेला ते ती करून घेते. तर अशा ह्याच्यात वैदिक धर्माप्रमाणे जे आपण म्हटलो अर्थ धर्म काम मोक्ष, या ज्या काही 4 गोष्टी आहेत त्याच्यामधलं महत्व जसं मी सांगितलं की यज्ञाने काय होतं, ध्यानाने काय होतं आणि देणगीने काय होतं हे थोडस सांगणार आहे. तर ते आधी सुरू करू. मॅडम सुरू करा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. इंद्रादी देवताद्वारा दुर्गा चंडी महाबली, देवीचे मांडले स्तोत्र, ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालाब्राजी कटाक्षी अरिकुल भयदा चंद्रभाळी जियेशी, शंका चक्रा कृपाना त्रिशूल करधरा, धारी नेत्रत्रयाशी, सिंह स्कंधादी रूढा त्रिभुवन अखिला, पूर्ण तेजे करीजे, घ्यावी दुर्गा जया क्या मुनी भवती, सेवेती सिद्धीशिजी. ओम ऋषिर्वाच. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी, शक्रादिदेव नमनाली न होती भारी, लावण्य अंगपुलती यश सौख्य दाने, देवी स्तोत्र करती सुर नम्रतेने, जी विश्वव्यापक सदा जगतमा शक्ती, ते देव स्वर्ग भुवनी जिची आई विभूती, जी पूजनीय ऋषी देव जगत जनाला, हो तीच नमिता हितदा आम्हाला, ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता, ब्रह्मा शिवान वद्वे नित स्तोत्र गाता, ती चंडिका अखिल जगत परिपालनांचा, वाहो विचार शुभ मंगल भावनांचा, जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी, पाप्या अभग्य सुद्धा सुबुद्धी उर्मी, श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी, पाळी जगास नमितो तिची आपदाशी, नवर नवे तो दिय रूप अचिंत्य ऐसे, ते शौर्य जय असुर नाशक थोर जैसे, जी देव दैत्य समरी सकळात शूर, चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार,
तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ, नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तुझ सकल जगदंश भूता, अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता. स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे, यज्ञात होती सुर तृप्ती त्वदीय श्वासे. श्राद्धात तृप्तीत पितरा तव कारणाने, तेने स्वदा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे, तत्वज्ञ सैमी जना भूमोल ज्याचे. अभ्यासती मुनी जया निगमा पताला, विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द ऋगु यजु आणि सुसाम छंदा, ऐश्वर्य षटत्रात्र धृतान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कयाती, पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा, नौका त्वदीय बळदारी प्रपंच बाधा. तू कैट भारी हृदयी तव वत्स चिन्ह, गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईशू सुहासामला शशी पूर्ण बिंबा, लावण्य कांतिक नका सुकुमारी आंबा. पाहोनी क्रोध चढला महिषासुराशी, केला प्रहार नवला व मातयशी. चंद्रानने भ्रुकुटीकृत तुझ्या भयान, ज्या पाहता महिष तोनच सोडी प्राण. भील कालही जया भगता मुकाला, पाहून तेनच विनाश तरी कळाला. संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो, क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रत्यय दिसे त्वालोचनाशी, त्वा मारिले सकळा महिषासुराशी. तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा, लाभे यशेश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा. श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य, धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे निहोती. नामे तुझ्या भय हरि भव पीडितांचे, तू बुद्धी तेज जगती हिती चुकांचे. दारिद्र्य दुःख भयहरणी एक तुझी, सर्वोपकाराने विद्रावली ते तुझीची. पावत सोके जन काम शुभ कामनेने, तू मारशी कळजनार शूरतेने. ते नरकगामी भव सागरी मुक्त वाया, दैत्या जनावदसी तू सदैर नाया. तो दृष्टीपात जरी जाळील विश्व सारे, सहारिशी असुर तू तरी शस्त्र बारे. स्पर्शे पवित्र रिपु होऊन उद्धरावा, हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहोनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येना सुरा बल कोण नेत्री. चंद्रानने तव सुदर्शन जास होते, अंधत्व येईल तयास कसे तरी ते. दुष्टा पराभूत करी देवीशील, लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल. निर्गव होती सोरू स्वर्गी तुझ्या बुलाने, तू जिंकशील रिपुदळा करुणार्ध प्राणे. लावण्य सुंदरी जिला रिपुका पता आहे, घे थोर कोण तुझहुनी जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. सहारली अरिंदळे त्रैलोक्य शांते, दैत्यास स्वर्गवद देशी विचारवंते. आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवून पायी भाळी. शूलाने रक्षे देवी खडगाने रक्षे अंबिके, रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करून या. पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा, त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी. भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे. खडक शूलगता हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊन आम्हास रक्षावे तू सदा. ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशी परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पुजती देवता. दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी वाच तुमचे मनीचे इच्छा मागावर तो मला. देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे. महिषासुर तो वैरी ठार केला तू हरणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छेशी तू महेश्वरी. आठविताच भेटावे सौख्य हो नाम धारका, संकट निस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याचे. वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया,
आंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा. ऋषीर्वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतिता. तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे नुपा. त्रिलोक हित करता जी देवांच्या देही जन्मली. तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी. गौरीपासून घ्या जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता. सर्व हे लोक रक्षाया प्रगती पुन्हा पुन्हा. हरी ओम श्री अच्युत विरताय प्राकृत भावटिका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये चतुर्थ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. देवीशी सविती देव सांगती चंड मुंडते. शुंभ पाठवे दूताशी निराश दूत येतसे. विनियोगा ओम अश्य श्री उत्तर चरित्र रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप चंदा भीमा शक्ती भ्रामरी बीजम सूर्य स्वतम स्वामवेदा स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्रे पाठे विनियोगा. ध्यान ओम घंटा शूल हलानी शंख मुसला चक्रधनु सायका हस्तादी धरुणी शरजशी कांती मनोहारिका गौरी देह समुदता त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादी केले स्वाहा. ओम क्लीं ऋषीर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविलासाची पती त्रैलोक यज्ञ भागाशी त्याचे पाचने घेतले. सूर्य चंद्र अग्नी वायू कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता. स्वर्गातून देवताशी बाहेर दैत्य काढती. अपराजिता देवीचे देवास्मरण झाले. आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे. देवाशी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमानी महादुखी स्मरती देव अंबिका. आठवणीवर आला की संकटी सोडविन मी. देवता चिंतून यैषा हिमालय गिरीवरी. भगवती विष्णू माया सविती मन लावणी. देववाच नमो देवे महादेवे शिवेशी नित्य वंदन. नमो प्रकृती कल्याणी निमे वंदितो तुला. नित्य वंदन रौद्रेशी गौरीद्राती नमो नमा. ज्योत्स्नामयी चंद्र रूपा सौख्य रूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो सदा. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा. दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्व कारिणी. ख्याती अनित्य कृष्णा दुमरेशी नित्य वंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामा. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई चेतना मनवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे सित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे सित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझे शुद्धा रूपे असे सित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझे शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी सृष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. इंद्रियाची अधिष्ठाती सर्व प्राणात व्याप्तीची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमा. चैतन्य रूप जी सर्व व्यापुनी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. आभिष्ट लाभे सविती जिला सुर जियेच सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उद्दंड दैत्यग्रस्ता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहो विदा कदा कुणी ऋषीर्वाच
देवता स्थवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी. त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तक्षणी. विचारिता ती देवाशी देवी भुकुटी सुंदरा. उद्वली तिच्या देई शिवा बोले तिथे तिला. स्तोत्र माझेचे गाते शुंभाने तुझे लेखले. पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्वे. पार्वतीपासून तेथे अंबिका तो झाला. कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी. कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली. हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु. शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते. पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टची. जावणी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी. हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी. नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोध घे. असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी. त्रिरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली. हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू स्वे. मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका. ते सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो. पारिजात तरुश्रेष्ठ अश्वश्वास्रवा तुआ. ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले. हंसयुक्त शोभे विमानाग्नी तुझ्या. विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या. कुबेराचा निधत्वा त्वा महापद हिरावला. किंजलन केली युगमाला सागराने तुला दिली. कांचन श्रावी जे छत्र होते वरुणेच्या घरी. प्रजापतीच्या पाशी ते आता जवळी तुझ्या. उत्क्रांतीता मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे. वरुण पाशतो आज निशुंभाजवळी असे. अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित. अर्पिले तुझं दैत्याशा सर्व रत्न तुझ्या गणी. श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा. कल्याण माहिती देवी नोहे प्राप्त तुला कशी. ऋषिर्वाच ऐकून चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे. सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगित यादुता. आज्ञेने माझे जावे बोलावे देवीशी असे. उपाय योजून यायचा अनावे सत्वरी तिला. तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तळी. मधुर कोमलवाणी बोला देवीशी असा. दूत वाच देवी दैतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर. दूतनी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या. अव्या हात सर्वत्र आज्ञा मानिती देवता. आयशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला ऐक संदेश तो. मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता. यज्ञ भाग मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो. त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची. ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जवसे. उच्च सवा अश्वरत्न आला सागर मंथनी. देवता मज वंदोनी नम्रते अर्पिती मला. देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे. ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी. श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला. रत्नभोक्ती आम्हापाशी ता यावे रत्न वल्लिके. ममानुज महाशूर अथवा मज सेवतू. सुंदरी चंचली नेत्री रत्न तू भूमीचे वरी. परमेश्वरी अतुल पावशी मदन गृहे. विवरुनी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज. ऋषिर्वाच ऐकोनी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित. गंभीर बोली त्याशी जी धरी त्रैलोके. देवी वाच सत्य तू बोला दूता अल्पमित्या नसे इथे. परिमत प्रतिज्ञाशी निश्चय पहिलाचा. करू मित्य तेव कसा ऐकावा मम निश्चय. मज जिंकेल संग्रामी मम गर्वास नाशिवी. माझ्या समे असे शूर होईल पती तो मज. शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून येतो रे. वरावे मचा सांग विलंब काय चालते. दूत वाच देवी गर्वार तू होशी मज सांगू नको असे. शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे. देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता. एकटी नार तू कोटे युद्धात राशी उभी. देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा. तया दैत्याचे वेग कैशी आबले रण इच्छिशी. शुंभ निशुंभाचा जवळी मानाने चल तू आता. नातरी केस ओढून तृणवतीने ते तुला. देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे. निर्धार माईल पहिला माझा विचारा वाचून हा. आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे. उचित करावे त्यांनी होईल मान्य चैतन्य. ओम श्री अच्युत प्राकृत भावा टिकायचे मार्कंडे पुराणे. सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ता मॅडम, छान झाला पाठ. राजेश्री शिर्के मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. मी स्पॉटलाइट देते तुम्हाला. बोला जरा, म्हणजे मला तुम्ही सापडाल स्पॉटलाइट द्यायला. राजश्री मॅडम अनम्यूट आहात, आवाज येत नाहीये. हा, आताशी झालं. हा, करा सुरू मॅडम. आत्मवंदन मंगल मॅडम. आत्मवंदन सगळ्यांना. आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे नवरात्रीत श्री सुक्त घराघरात म्हटलं जातं. श्री सुक्ताविषयी आपल्या भारतीयांच्या मनात विशेष आकर्षण आहे. या सुक्ताने कुंकुमार्चन आवर्तन करून धनसंपत्तीसाठी सर्वजण साधना करतात. विशेषतः स्त्री वर्गामध्ये याविषयी खूप श्रद्धाभाव आहे. आपली धर्मरचना शिव आणि शक्तीवर आधारित आहे.
शक्तीशिवाय शिवाला महत्व नाही. शक्ती हे मातृत्व आहे. खऱ्या अर्थाने शक्ती ही जननी आहे. त्याला जन्मदात्री असेही म्हणतात. श्री सुक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सुक्त असे दोन शब्द आहेत. श्री सुक्तात श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी, धनसंपत्ती, पैसा असा भाव आपण ठेवतो. खरे तर श्रीला खूप व्यापक अर्थ आहे. श्री म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीच त्रिगुणात्मिका जगदंबा, तीच रेणुका, तुळजाभवानी आणि तीच परमेश्वराची आद्यशक्ती. आणि सुक्त म्हणजे स्तुती, त्या आदिमाया आदिशक्तीची स्तुती म्हणजे श्री सुक्त. तर असे हे श्री सुक्त आता आपण ऐकूयात. अरुण कमल संस्था तत्र कुंजवर्णा करकमल धृतेष्टा भीतियुग्माम्बुजाता मणिमुकुट विचित्रालंकृता पद्ममाला भवतु भुवन माता संततौ श्री श्रियै नमः. हरि ओम. हिरण्यवर्णाभरणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो आवहा तां आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्या हिरण्यं विन्देय कामस्त्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां कांसोऽस्मितां हिरण्य प्राकारां मार्द्राय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासा यशसा ज्वलन्ति श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽभिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु माया तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देव सख कीर्तिश्च सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमुद्धिं ददातु मे लक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्नुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षा नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकूतिं वाचः सत्यमसीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धा निश्चिक्लीतवस मे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्राय करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो आवहा आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वा विन्देयं पुरुषानहम्
यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाचमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्षञ्च श्रीकाम सततं जपेत पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजति पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदाय धनदायै महाधने धनमे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रधनं धान्यं हस्तश्वादिगवेरथं प्रजानां भवती माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनौ वायु धनौ सूर्यौ धनौ वसुः धनमिन्द्रो बृहस्पति वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं च मां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवी नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधा शोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुं सौख्यल्लाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तं समाप्तम् झालं मॅडम. धन्यवाद राजश्री मॅडम, खूप छान म्हटलं, छान वाटलं. तर राजश्री के मॅडम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या साताऱ्याच्या आहेत, नवीन साधक आहेत, तरी त्यांनी भाग घेतलेला आहे, त्यामुळे धन्यवाद मॅडम तुमचे. चला आता आपल्याला वाचायचं आहे त्रिपुर सुंदरी. तर काल आपण 9 श्लोक वाचलेले आहेत आणि मला आज आपण कुष्मांड देवी पूजन करणारे आपण होम करणार आहोत. आज होमाची आज सगळ्या समिधा किंवा जे काही आहे ते आपल्या अग्निकुंडात म्हणजे मणिपूर चक्रात आपल्याला हे करायचंय आज हवन करायचंय मणिपूर चक्रात. कारण चक्राचंच आहे 10-11 श्लोक म्हणून मग मी म्हटलं त्या प्रकारचं आपण ध्यान घेऊयात. तर त्याबद्दल थोडस जे काही माहिती आहे की यज्ञाचं फळ केव्हा मिळतं आणि काय आहे ते थोडस मला सांगायची इच्छा आहे. काल मी टाळलं पण आज नाही टाळू शकत कारण मग ध्यान करताना यज्ञ का करायचा असतो. आय बिलीव्ह इन यज्ञ. माझा यज्ञावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं मी हे सांगणार आहे कारण मला जे रुचतं तेच मी सांगत असते. तर हे तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे. आपली वैदिक परंपरा काय आहे, कुठल्या कर्माने काय फळ मिळतं आपल्याला हे माहिती पाहिजे. जसं मी काल परवा ज्ञानाचं बोलले ते याच्यात पण दिलेलं आहे. ते मला थोडस सांगायचंय मग आपण ध्यान करूयात. जेवढे काही श्लोक होतील 5:30 पर्यंत तेवढे. तर थोडस त्याच्या आधी माहिती असलेलं वाचते मी.
तुम्हाला माहिती होण्यासाठी की जन्मलेल्या मनुष्यास देव ऋण 3 प्रकारचे ऋण असतात आपल्यावर. ज जन्मलेल्या मनुष्यास देव ऋण, पितृ ऋण आणि ऋषी ऋण फेडायचे असतात. बघा, आपल्याला पितृ ऋण हे फार महत्वाचं असतं फेडणं. देव ऋण तर आपल्याला कळतच की देवाचं फेडलं पाहिजे. पण पितृ ऋण आणि ऋषी ऋण सुद्धा आपल्याला तिन्ही फेडायचे असतात. आणि आपण जर या देहाने इथे सगळं केलं नाही पूर्ण, आपला देह जेव्हा सुटतो, मी तुम्हाला सांगितलं नावं सुद्धा तीच असतात. त्यावेळेला फक्त हे स्थूल शरीर नसतं. आपली नावं सुद्धा तीच असतात. म्हणून नावाला महत्व आहे. तुम्हाला नाव पूर्ण लिहा म्हणते. नाव, आडनाव, नंबर दिलेला तो लिहा. सारखं कळकळीने सांगत असते. तरी बरेच जुने साधक नंबर घालत नाहीत. या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, मी तुम्हाला सांगते त्या. निग्लेक्ट, दुर्लक्ष करू नका. तर ह्याच्यामध्ये नंतर सुद्धा आपल्याला आपण जे आता सगळं फेडतोय, दुःख भोगतोय, सुख भोगतोय, ते नंतरही करायचंच आहे. त्या अवस्थेत आपल्याला काही फेडायचे आहेत ऋण, किंवा त्या अवस्थेत आपल्याला छान सुख मिळावं, आपली प्रगती चांगली व्हावी म्हणून या देहानीच आपल्याला ही इथे काही कर्म करायचे असतात. कारण मनुष्य जन्म मनुष्यालाच ही शक्ती प्राप्त झालेली आहे, की तो आपला विकास करून घेऊ शकतो. कॉन्शियसनेस, जाणीव ही मनुष्याची एक अमूल्य प्रॉपर्टी आहे. नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे आता हे सगळे आपण समजून घेतोय. आपण सगळी पुढची पण तयारी करून ठेवतोय. तर बघा, देव ऋण, पितृ ऋण आणि ऋषी ऋण फेडायची असतात. ही ऋणे वर उद्धृत केलेल्या गीतावचनानुसार यज्ञ, दान व तप. म्हणजे जी 3 ऋण आपल्याला आहेत, ती 3 ऋण कशाने फेडणार आहेत? तर यज्ञाने, दानाने व तपाने. तप म्हणजे ध्यान. म्हणजे म्हणूनच आपण ध्यान, ज्ञान ही आपण जास्त फोकस करत आहोत. आणि यज्ञ पण म्हणूनच मी थोडंसं म्हटलं, की तुम्हाला यज्ञाचं सांगावं. कारण माझ्या विश्वास जो आहे, मला असं वाटतं एक 2-3 वर्षातून होम झालाच पाहिजे ना आपल्या घरामध्ये. तर तुम्हाला किती ते पटतंय ते बघा. कारण ही तिन्ही ऋण आपली जेव्हाच फिटणार आहेत, जेव्हा आपण यज्ञ करू, दान करू आणि तप करू. आता त्यातल्या त्यातही ऊर्जा सगळ्या बदलत आहेत. प्राचीन काळी सगळं यज्ञानेच साध्य करायचे. तेवढं यज्ञाचं महत्त्व आत्ताच्या ऊर्जेमध्ये इतकं गरज नाहीये. कारण जी सूर्याची ऊर्जा येते आहे, जे सूर्याचे किरण येत आहेत, त्या किरणांमध्येच तेवढी शक्ती आहे आपल्याला सगळं प्राप्त करून घ्यायची. कारण यज्ञामध्ये आपण जे आहुती देतो, यज्ञ जेव्हा आपण करतो, त्यावेळेला त्या आहुती सगळं अग्नी देवताच वरती स्वर्ग लोकात देवांना नेतात. त्या अग्नीद्वारेच आपलं सर्व पोहोचत असतं वरती. मग ह्या ह्याच्यामध्ये आता जर आपण सूर्याची किरणं घेतली, तर तेच होतं. आपण तिथे पोहोचतोच. आपलं जे काही आहे तिथे पोहोचणारच आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण ध्यानात सूर्याला कनेक्ट करतो. सूर्यापासून किरणं घेतो आणि हा जो आपला सेंट्रल कॉलम आहे, त्यामध्ये ती ऊर्जा घेतो. म्हणजे शेवटी कुंडलिनी जी खाली बसलेली आहे, तिलाच आपण ॲक्टिव्हेट करत असतो आणि आज ध्यानातून नेमकं हेच करायचंय. कारण पुढे येईल तुम्हाला, की ॲक्चुअली ही त्रिपुर सुंदरी म्हणजे आता जी स्वाधिष्ठान चक्रातली ऊर्जा आहे, ती मणिपूर चक्रात न्यायची असते. एकदा का ती मणिपूर चक्रात आली, की यज्ञकुंडात आली आणि मग यज्ञातनं म्हणजे आपण सूर्याचं जे काही घेणार आहोत परत तिथून, मग परत मणिपूर चक्रापासून आपण हृदयात आणायची आणि हृदयामध्ये आपलं जर ॲक्टिव्हेशन झालं, तर आपण मनुष्य जन्मातनं सुटणार आहोत. हे मी सारखी-सारखी सांगते. सहस्रारापर्यंत जायची गरजच नाहीये या ऊर्जेत. हे ॲक्टिव्हेट झालं, की मनुष्य जन्मात परत आपण येणार नाही. म्हणूनच मणिपूरपासून आज आपल्याला हृदय चक्रामध्ये सगळं ॲक्टिव्हेशन करायचं आहे. तर देव ऋण, पितृ ऋण, ऋषी ऋण फेडायची असतात. ही ऋणे जर गीता वचनानुसार बघितली, तर यज्ञ, दान आणि तप ही पावन असल्यामुळे त्या योगे फेडायची असतात. यज्ञाने देवऋण बघा लिहून घ्या बरं का. यज्ञाने देवऋण फिटणार आहे. दानाने पितृऋण फेडणार आहे. तर तपाने ऋषीऋण फेडायचे आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पितृपंधरवड्यात देणग्या द्यायला लावल्या आणि भरपूर जणांनी खूप दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर मी जसं बोलले, की तुमची उद्दिष्ट लिहा, तुमच्या पितरांबद्दल काही लिहा, तुमचा हेतू लिहा. बऱ्याच जणांनी ते सगळं पॉझिटिव्ह घेऊन लगेच मला मेसेज डिटेल्सचे पाठवलेले आहेत.
तर त्या सर्वांचे धन्यवाद. आणि म्हणून या दानाला खूप महत्व आहे. तर म्हणजेच यज्ञाने बघा हा, आता एक कळलं आपल्याला की यज्ञ, दान, ध्यान हे कळलं. देवऋण, पितृऋण, ऋषीऋण हे कळलं. आता तिसरं म्हणजे यज्ञानी द्युलोकातील देवता. यज्ञांमुळे आपण काय करतो? द्युलोक आहे, एक स्वर्गलोक आपण म्हणतो, नरक हे तर माहितीच आहे. आता जरी नरक राहिलेला नसेल तरी सुद्धा आयाम आहेत, आपण बघितलं कुठल्या आयामात आपल्याला जायचंय, आपली इच्छा तयार करायची हे सांगितलेलं आहे तुम्हाला. तर यज्ञाने द्युलोकातील देवता, दानाने अंतरिक्षातील देवता. हे लिहून घ्या तुम्ही, ठेवा लक्षात. दानाने काय होतं? अंतरिक्षातील देवता. नंतर तपाने पृथ्वी तरावरील देवता. संतुष्ट करून मानवाने जन्मजात ऋणातून मुक्त व्हायचं आहे. आणि हे जन्मजात ऋणातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला मुक्ती, खरा मोक्ष मिळत नाही. आणि आपण जे ग्रह ग्रह म्हणतो, मला चंद्र ग्रह दोष आहे, मला शनी ग्रह दोष आहे, हे सुद्धा या कर्मांनीच लागलेले असतात आपल्याला. आपण कर्म व्यवस्थित करत नसतो, म्हणजे त्या त्या ग्रहांचे दोष आपल्याला लागत असतात. ते ऍक्च्युली काही ग्रह आपल्याला वाईट असतात असं काही नाहीये. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की गुरु म्हणजे आपल्याला गुरु ग्रहापेक्षा ज्या काही आयुष्यातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, गुरु सारख्या आहेत, त्यांच्याशी आपली कर्म चांगली असावी लागतात. वडिलांना राहू म्हटलेलं आहे, शनी म्हटलेलं आहे. आपण जर वडिलांचं जर व्यवस्थित आपली कर्म नसतील वडिलांबद्दलची, तर राहू आपल्याला त्रास देतो, शनी त्रास देतो. जसं चंद्राला आपण आई मानलेलं आहे, सूर्याला पिता मानलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की आता चंद्रापासून सुद्धा विशिष्ट ऊर्जा येतीये. भरपूर काही निसर्गात, ब्रह्मांडात बदलणार आहे. या ग्रह ताऱ्यांमध्ये बदल होणार आहे. तसं तसं ह्या गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ, आपली कर्म त्या त्या रिलेटेड, त्या त्या व्यक्ती रिलेटेड आपण चांगली करू, तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. आपले ग्रह दशा बिघडणार नाहीये. कारण पिंडी ते ब्रह्मांडी आपण असं म्हणतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. देवऋण, पितृऋण, ऋषीऋण फेडायचं आहे आपल्याला. कर-मोक्ष जर आपल्याला पावायचा असेल तर या सगळ्या तिन्ही देवतांना संतुष्ट केलं पाहिजे. द्युलोकातील देवता दानाने, अंतरिक्षातील देवता त, त, देवता तपाने, व हे सर्व लक्षात घ्या. आता तुम्हाला हे पण थोडस सांगते. देह पडल्यानंतर जीवात्मा परलोकात म्हणजे अंतरिक्षात किंवा द्युलोकात. द्युलोक जर तुम्ही पहिल्या दिवशी ऐकलं नसेल, मी हे वाचलेलं आहे, तर पुन्हा द्युलोक म्हणजे काय मी सांगते की देह पडल्यानंतर जीवात्मा परलोकात म्हणजे अंतरिक्षात. म्हणजे अंतरिक्ष म्हणजे काय, आता हा जेव्हा आपण देह सोडणार तेव्हा आपण अंतरिक्षात जाणार आहे किंवा द्युलोकात जाणार आहे, म्हणजे देहानंतरच द्युलोक. आणि मग हे द्युलोक म्हणजे बघा दानाने स्वर्गात जातो असे वैदिक मत आहे. अन्य धर्माप्रमाणे परलोक न मानणारेही काही लोक आहेत. आता हे सगळं आपलं मानण्यावर आहे. आपण कुठला धर्म हे करतो. जीवात्मा देहधारी असताना पृथ्वी तलावावर इहलोकी व देह सुटल्यानंतर अंतरिक्ष किंवा द्युलोकात जो अभ्युदय करून सुख प्राप्ती करून देतो तो धर्म. आपण बघितलं अभ्युदय पाहिजे ना आपल्याला. दोन गोष्टी येतात अभ्युदयमध्ये की या देहातल्या सुद्धा सर्व गोष्टी पूर्ण करायच्या, तर नंतर अंतरिक्षात जेव्हा जाणार आहे तेव्हा सुद्धा तिथलं सर्व करायचं आहे. आता बघा, वेद मंत्रात असं म्हटलं आहे, दान केल्यामुळे अंतरिक्षातील देवता संतुष्ट होऊन त्या पर्जन्यवृष्टी करतात. म्हणजे आपण जे म्हणतो सुखप्राप्ती सुखप्राप्ती, ती कशामुळे होणार आहे? दान केल्यामुळेच होणार आहे. तर आणि ह्या गोष्टीला खूप आता महत्व येणार आहे, कारण हे समजून घेतलं जाणार आहे. याचं सायन्स बाहेर येणार आहे. आता वाढच झालेली आहे. तुम्ही जर बघितलं, पूर्वीपेक्षा लोक जास्त दानधर्म करू लागलेले आहेत. कारण आता आपल्याला सुखातच राहायचंय ना, सुवर्णयुगात राहायचंय. मग कसं हे सुख प्राप्त आपण करून घेणार? म्हणून दानधर्म वाढलेले आहेत. लोक दुसऱ्यांची सेवा करतायत, नोकरी धंदा सोडून माझ्यासारखं कार्य करतायत हे. आणि ह्याच्यावरच आता पुढे सगळं हेच होणार आहे. अजून अजून खूप महत्व वाढणार आहे. कारण हे सगळं कळणार आहे. आणि ह्यातूनच आपण आपलं जे कलियुगाचे दुष्ट काही सिस्टीम चालू आहे, जे आपल्याला त्रास होत आहे, यातून आपण बाहेर पडणार आहे. तर दान केल्यामुळे अंतरिक्षातील देवता संतुष्ट होऊन त्या पर्जन्यवृष्टी करतात. तप हे भूमीवर सुख मिळवण्याचे साधन आहे.
बघा, ध्यानाने आपल्याला या भूमीवरचं सुख प्राप्त होणार आहे आणि ते होतच आहे. आपण बघतो ध्यानाला जोडलं की कालही मी सांगितलं, ध्यानाला जोडलं की सगळे दुःख दूर व्हायला लागतात आणि ज्यावेळेला आपल्या आयुष्यात दुःख आलेलं आहे आता तरी ते ध्यानाला जोडण्यासाठीच येत आहे. सगळी लोक जास्तीत जास्त ध्यान करतायत. कारण ह्या ध्यानानेच आपण सुखमय राहणार आहोत. इव्हन ध्यानाने आपलं आयुष्यही वाढणार आहे आता. सगळे रोग नष्ट होणार आहेत. ही ऊर्जा आपल्याला देणार आहे. पूर्वी जन्मानुजन्म ध्यान करावे लागायचे. आता तसं नाहीये. म्हणून या भूमीवर आपल्याला जर सुख मिळवायचं असेल, तर हे ध्यान हे साधन आहे. यज्ञाने लोकातील देवता संतुष्ट होतात. सारांश, पृथ्वी, अंतरिक्ष व दिवलोक या तिन्ही लोकातील देवतांना संतुष्ट करून मानवास सुखी मिळवण्याची साधने म्हणजे यज्ञ, दान व तप हेच होय. तर हे सगळं महत्वाचं आहे. आता आध्यात्मिक सुखासाठी उपनिषदांचा अभ्यास करावयालाच हवा. कारण बघा, आध्यात्मिक म्हणजे आत्म्याचं आणि हे नंतर देह सोडल्यानंतर जो आपला विकास होणार आहे त्यासाठी हे आपण जे काही वाचत आहोत आता, आत्म्याचं ज्ञान जे घेत आहोत ते अतिशय महत्वाचं आहे. यामुळे आपल्याला आध्यात्मिक मिळणार आहे. आपल्या आत्म्याचा प्रवास छान होणार आहे. नंतर आपल्याला जे काही अवस्था राहणार आहे त्या खूप चांगल्या राहणार आहेत. त्यामुळं वेदांनी कर्मकांडांचा विचार केला तर उपनिषदांनी ज्ञानकांडाचा विचार केला आहे. अनेक जन्म कर्म केल्यानंतर आणि आधी भौतिक आधी दैविक सुख भोगल्यानंतर आध्यात्मिक सुखाची इच्छा होते. म्हणून मी नेहमी म्हणते आईचा आईरा गैरा कोणी इथे टिकून राहणार नाहीये. कारण काही लोकांना थोडंसं वाईट वाटतं मला मी काही हे सगळं समजून घेते. ज्याचेही योग आहे, ज्याची ती अवस्था आहे, तेच लोक इथे राहणार आहेत, तीच लोक ध्यान करणार आहेत. म्हणून दुपारच्या कार्यक्रमाला 20-25च्या वर कोणी राहिलेलंच नाहीये योगी कथामृतला. त्यांना ते काही भावलंच नाही. कारण दुपारची 4-4:30ची वेळ आपण खूप सोयीची काढलेली आहे. तरी खूप कमी संख्येने त्यांनी ते ज्ञान घेतलंय. कारण त्यांची अवस्था अजून तिथवर आलेली नाहीये. कारण बघा, अनेक जन्म कर्म केल्यानंतर आणि आधी भौतिक व आधी दैविक सुख भोगल्यानंतरच आध्यात्मिक सुखाची इच्छा होते. म्हणजे आपण आपल्याला धन्य मानलं पाहिजे. आपण आपली जी आता अवस्था आहे त्याला खूप कृतज्ञता राहिली पाहिजे, की आज आपण किती उच्च अवस्थेला आहोत. हे जसं आहे तसंच ज्या काही पूजा मी तुम्हाला सांगितल्या त्या पूजांबद्दल सुद्धा आज डिटेल येईल, की कोण छान पूजा करणार आहे. म्हणजे जी काही परापूजा सांगितली ती कोणाला भावणार आहे. म्हणून एक साधा प्रश्न विचारला होता, की मला कुठली पूजा आवडली? आणि याच्यात काहीच गैर नाहीये. कोणाला ही पूजा आवडेल, कोणाला मानसिक पूजा आवडेल हृदयात केलेली, तर कोणाला परापूजा आवडेल. आपण ऑनेस्ट राहिलं पाहिजे. आपली स्थिती आपण जज करून घेतली पाहिजे. मी कुठल्या अवस्थेला आहे, मला काय भावतंय, मग मला ते का भावत नाही. कारण इथून मला तिथे यायला मला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याच्यात कमीपणा काहीच नाहीये. हा प्रवास आहे, प्रत्येकाच्या स्टेजेस वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणून या तिन्ही गोष्टींना मी भर देते, की जसं मटेरिअलिस्टिक तुम्हाला सुख, तुम्हाला जे काही इच्छा आहे ते कसं मिळेल आणि हायर कसं मिळेल हे सगळं एकत्रितरित्या आपण डिस्कस करतो. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही दिली, तर मलाही तुमची अवस्था कळतील. मी ज्यावेळेला तुम्हाला काउन्सेलिंग करते, काय सांगते, त्या दृष्टिकोनातून मला करता येतं. ह्याच्यासाठी प्रश्न विचारलेत, पण ते तुम्ही करत नाहीये. तर आता ह्याच्यात मी तुम्हाला हे सगळं सांगतेय ह्यासाठीच सांगतेय. हे विश्लेषण आहे काही श्लोकात नाही म्हटलेलं आहे. पण श्लोकांमध्ये जे गर्भित अर्थ आहेत, ते गर्भित अर्थ इथे हे विश्लेषणाद्वारे आपण हे करतो. तर बघा, आध्यात्मिक सुखाची इच्छा होते व ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा होते. कोणालाही वाटणार नाही की चला योगी कथामृत चाललंय आपण ऐकूयात. भले झोपतील पण ऐकणार नाहीत किंवा भले ऐकतील नुसतं ऐकून झोपतील. काही त्याच्यावर एक वाक्य काल लिहायला सांगितलं होतं. जे काही आपण भागवत पुराण सुरू केलं, एक वाक्य एकीनेही लिहिलेलं नाहीये. कारण तुम्हाला पुढे जायची इच्छा नाहीये. लक्षात घ्या, नुसतं ऐकणं म्हणजे ज्ञान नाहीये. तर ह्या गोष्टी करायला सुरुवात ज्यांना आहे त्यांनी ती करावी. एक वाक्य लिहिणं काही अवघड होतं का काल? तेवढा 1 मिनिट मिळू शकत नाही का आपल्याला? तर ह्या गोष्टी मुद्दाम जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, शम, दम, तितिक्षा व वैराग्य या साधन चतुष्ट संपत्ती प्राप्तीनंतरच ही ज्ञान जिज्ञासा निर्माण होते. तर आता 10वा श्लोक घेऊयात.
काल आपण 9व्या श्लोकामध्ये चक्रांचं वर्णन बघितलेलं आहे. की त्यांनी थोडासा सिक्वेन्स बदललेला आहे. 9व्या मध्ये. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तत्व दिलेली आहेत. आता 10वा श्लोक असा म्हणतो, की शिवाशी रममाण झाल्यावर मग पुन्हा तू आपल्या दोन्ही चरणांच्या आतून वाहणाऱ्या अमृताच्या धारेने प्रपंचास षड्रूस्य रूपी महेत तेजाने शिंपडीत आपल्या जागी परत येऊन सापाप्रमाणे आपल्या शरीराची 3.5 वेटोळी करून कुंडाकार बिळामध्ये निद्रित होतेस. आता हे देवीचं चाललेलं आहे सौंदर्य लहरी, म्हणजे देवीवरचे शंकराचार्यांनी केलेले श्लोक आहेत. आता आपण ज्या वेळेला हा 10व्या श्लोकाचा अर्थ बघतो, बघा काय लिहिलेलं आहे. शिवाशी रममाण झाल्यावर, याचा अर्थ काय? ध्यान केल्यावर. कारण जे आपण ध्यान करत असतो, आपल्या कुंडलीतली ऊर्जाच आपण इथे शिवाकडे नेत असतो. म्हणून शिवाशी रममाण झाल्यावर, म्हणून आपण ध्यान जे करतो ना, ते ध्यान आपलं एकमेव उद्दिष्ट आहे त्याचं, खालची ऊर्जा ऊर्ध्वगती करायची आहे आपल्याला. आणि इथे जर संपूर्ण हे ऍक्टिव्हेशन झालं, तर आपला हा मनुष्य जन्म पुन्हा घ्यावा लागणार नाहीये. असे ऊर्जेने आपल्याला सुवर्ण संधी दिलेली आहे. म्हणजे चक्रांचं भेदन करणं किती गरजेचं आहे. मग या शिवाशी रममाण झाल्यावर मग पुन्हा तो आपल्या दोन्ही चरणांच्या आतून वाहणाऱ्या अमृताच्या धारणेने, म्हणजे जेव्हा इथे ऊर्जा येते, आता काही लोकांना ध्यान करताना येते ऊर्जा इथवर, माझी येते इथे ऊर्जा पूर्ण चक्रांचं भेदन करत 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 सगळं जे काही तिच्या अडथळ्याला जे काही येतात त्याला ती हादरे देती, फोडती त्या सगळ्या रक्तात वाहिन्यातले हे, आणि इथे येत. आणि इथे आली ना, की नंतर लगेच लक्षात येतं, परत ही आवर्तनं सुरू होतात. म्हणजे मी हे पण तुम्हाला डिटेल सांगून ठेवते, की ही सगळी आवर्तनं चालूच असतात एका ध्यानामध्ये. इथवर आलं, परत आपल्या मनात जास्त काही विचार आले, हे आले किंवा काय झालं, की परत ती खाली जाते. परत खालून ऊर्जा येत असते. परत तुमचं बघा, आता तुम्हाला लक्षात येतही नसणार, कारण सूक्ष्म क्रिया पण चालतात. त्याने काही लगेच उदास व्हायचं नाहीये किंवा नाराज व्हायचं नाही. हे बसून बसून साधना करून करूनच होणार आहे. आणि मग परत इथवर येत. परत तिसरी, अशी कितीही आवर्तनं एका ध्यानामध्ये सुद्धा होऊ शकतात. पण हे थोडं 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 चक्राची शुद्धी करत करत करत, म्हणजे प्रत्येक ध्यानाच्या सिटिंगलाच हे होत असतं. पण जशी जशी सगळी चक्र शुद्ध होणार आहेत, मग आपलं सहस्त्रार चक्र ओपन होणार आहे. त्याला मनुष्य जन्म राहतच नाही, म्हणजे देह सोडाच लागतो, समाधीतच हे होतं. या गोष्टी बघा, म्हणजे शेवटी ब्रह्माशीच विलीन होऊन जाते ती शिवशक्ती. म्हणजे शिवशक्तीचं मिलनच आहे खरं तर, म्हणजे सेल्फ रिअलायझेशन म्हणजे. तर पुन्हा तू आपल्या चरणांच्या आतून वाहणाऱ्या अमृताच्या धारेने, आता 2 चरणांच्या आत अमृतधारा वाहतायत म्हणजे काय? 2 चक्रांच्या आत म्हणजे मूलाधारात बसलेलं ते कुंडच आहे ना आपलं, आपली कुंडलिनी माताच आहे ना. आणि मग ती अमृतच धारा वर्षाव करत असते ना. म्हणजे इथे जेव्हा मी तुम्हाला काल सांगितलं, की खेचरी मुद्रा होते, नंतर अमृत सिंचन होतच असतं. ते अमृत सिंचन पूर्णपणे इथून आपल्या परत त्या मूलाधारावर, आपल्या कुंडलिनी मातेलाच त्याचा वर्षाव होत असतो. हे पण अर्थ आहे आणि इथे हा पण आहे. शिंपडीत षड्रसरूपी अमृताच्या धारेने प्रपंचास, म्हणजे कुठला प्रपंच? तर शरीरातला प्रपंच. सगळ्या जाळ्या आहेत आपल्या शरीरात, 72,000 नाड्या आहेत. तो प्रपंच, तो वृक्ष मी तुम्हाला सांगितलं. आणि त्या वृक्षाची मुलं म्हणजे मूलाधार. तर त्या या सगळ्या प्रपंचास म्हणजे 72,000 नाड्यांना षड्रसरूपी महत तेजाने. षड्रसरूपी म्हणजे काय? जे आपण तत्व तत्व म्हणतो. ती तत्वच ना, तत्वांचाच विकास व्हायला लागतो ना आपला. जसं ध्यानातनं मी तुम्हाला सांगितलं, की ब्रह्मरंध्रातनं सगळे आपण तत्व घेतो, पंचतत्व घेतो. पण पंचतत्वाचं तर हे स्थूल शरीर आहे. बाकीचे कित्येक तत्व आहेत ब्रह्मांडात. आता यांनी वाचलं नूतन मॅडमनी, त्यांनी बरंच तत्वांचं सांगितलं. वरच्या आयामात जायचं असेल तर आणखीन जास्त वेगळी तत्व आहेत. मी हे पण हे सांगितलं, परमतत्व होत जातात. बाकी आपल्याला तर पृथ्वी जल सोडायचं आहे, हे पण सांगितले तुम्हाला. तर हे षड्रसरूपी महत तेजाने शिंपडीत, म्हणजे तत्व आपण घेत असतो, ती शिंपडली जातातच शेवटी ब्रह्मरंध्रातनं येणारी. आणि म्हणूनच आपल्या कलागुणांचा विकास व्हायला लागतो. ध्यान जसं करत करत जातो, क्षमता विकास पावतात, कलागुण वाढत जातात. आपण बघतोय आपल्या डोळ्यापुढे कित्येक लोकांचं कित्येक काय काय क्रिएटिव्हिटी वाढते.
किती छान तुमच्याकडे संकल्प सिद्धी पॉवर आलेली आहे. संकल्प केले, 3 संकल्प करणारे आहेत आपल्या या 2 महिन्यात पूर्ण झालेले आहेत बरेच जणांचे. एक झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या शक्ती ह्यानी वाढत जातात. कारण हे तत्व आपल्याला मिळायला लागतात. तत्वांचा शिडकाव होतो आपल्या जागी. मग आता हे सगळं झाल्यावर परत ही आपली कुंडलिनी किंवा काय जी आहे शिवाशी रममान झाल्यावर आपल्या जागी परत येऊन सापाप्रमाणे आपल्या शरीराची 3.5 वेटवळी करून पुंडाकार बिलामध्ये निद्रिस्त होते. म्हणजे कशाचं वर्णन आहे? देवीचं वर्णन आहे का? हे डोळे उघडले पाहिजेत आता तरी आपण, की देवीचे स्तुती, देवीची स्तोत्र ह्याचे गर्भित अर्थ आपल्याला कळले पाहिजेत. आणि हे सुद्धा कोणाला कळणार आहे आणि आचरणात केव्हा येणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. ते मी आज सांगणार आहे डिटेल. तर बघा इथे त्यांनी टीका काय केलेली आहे, अर्थ सांगून झाला. टिप-टिप आहे म्हणजे या ऑथरनी टिप दिलेली आहे, म्हणून मी हे पुस्तक घेतले, की मागील श्लोकात सांगितले आहे, की शिवशक्तीच्या योगाने ब्रह्मांड निर्मिती होते. बघा शिवशक्तीच्या योगाने काय होते? जेव्हा आपली कुंडलिनी इथे विलीन होते किंवा आता मी तुम्हाला सांगितलं इथे ऍक्टिव्हेशन होतं म्हणजे इथे येते. त्यावेळेला काय होतं? तर ब्रह्मांड निर्मिती होते. आता ब्रह्मांड म्हणजे मी तर सांगितलं प्रत्येक श्वास आपला निर्मिती आहे, नष्टता आहे त्याच्यामध्ये प्रत्येक श्वासामध्ये. आपल्याला दिसत नाहीये कारण जे दिसतंय ते खरं नाहीच आहे ना. दिसतंय ते मायाजाळच आहे ना. तर ब्रह्मांड निर्मिती होते म्हणजे त्या क्षणाला आपण म्हणजे ब्रह्मांड आहे लगेच आपल्याला दिसतं सगळं. अरे सगळं काही मीच आहे, सगळं मीच आहे. म्हणजे माझी जाणीव एवढी हे मेंदूची क्षमताच त्यावेळेला बियॉन्ड होते मेंदूची. म्हणजे फिजिकल चेंजेस सुद्धा ब्रेनमध्ये होत राहतात साधना करून करून. आणि पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड हे आपण सगळं बघतो. आणि त्याचं ऍक्टिव्हेशन होऊन आपण ओंकार ध्यानात सुद्धा बघितलं, की प्रत्येक ओंकार त्याला व्हायब्रेट देतो, व्हायब्रेट देतो. समुद्रात जसे तरंग लाटा उमटतात तसे आपण मेंदूतल्या स्त्रावात लाटा निर्माण करतो त्या ओंकाराने. आणि त्यामुळं ओंकार जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला या ज्या काही ऍक्शन्स आहेत आपला जो विकास आहे तो फास्ट व्हायला लागतो. तर ह्यामुळं काय होतं पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड या ऍक्टिव्हेट होतात. ओंकाराने जास्त व्हायब्रेशन्स होतात, तरंग निर्माण होतात ब्रेनमध्ये आणि जे ब्रेनमध्ये चेंजेस व्हायला हवेत ते व्हायला लागतात. आणि मग अशी अवस्था येते की अरे ब्रह्मांड म्हणजे आपण. जसं आज आपण मानतोय तर ते दिसायला लागतं. आणि ही अनुभूती काही क्षण येते आपल्याला. येते, काही काहींना यायला लागली आहे आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा. काही क्षण अनुभूती येते, अरे हे सगळं मीच आहे, मीच आहे, माझंच अस्तित्व आहे. म्हणजे लक्षात घ्या. तर हे अ, ब्रह्मांड निर्मिती करता निर्गुण ब्रह्म सगुण होते. म्हणजे ब्रह्मांड निर्माण जेव्हा झालं, ऍक्च्युअली झालं किंवा होतं, त्यावेळेला निर्गुण ब्रह्म म्हणजे आकार काहीच नाहीये, त्याला सगुण होतं. म्हणून आपण आकारांना महत्व देतो. तर सगुण ब्रह्माने अग्नी, जल, पृथ्वी इत्यादी तत्व निर्माण केले. आणि आता इथे जी स्थूल जगदारंभी सूक्ष्म 6 तत्वे इथे जे लिहिले हे षड्रस रूपी. तर ती 6 तत्व अशी आहेत बघा. माया, कला, अविद्या, राग, काल, नियती. तर ही 6 तत्व इथे इथे उल्लेख केलेल्या श्लोकात म्हटलेली आहे. आणि रसान्माय हा शब्द आहे या श्लोकात तो 6 तत्वांनाच उद्देशून आहे. रस या शब्दाचा अर्थ 6 असा दिलेला आहे कारण रस 6 आहेत, ऋतूही 6च आहेत. रसान्माय म्हणजे मागील श्लोकात वर्णन केलेली 6 चक्र होय. सगळे आकडे 6 आहेत. प्रपंच म्हणजे शरीरा अंतर्गत नाडीचा विस्तार हे मी तुम्हाला सांगितलंच. आता 11वा श्लोक बघा काय म्हटलेला आहे. बघा 2च श्लोक होत आहेत, त्याचा 11वाच होतोय. 4 श्रीकंठ म्हणजे शिवचक्रे आणि 5 शक्ती चक्रे अशा प्रकारे भिन्न झालेल्या शिवाच्या 9 ही मूल प्रकृतीने तुझे मंदिर 43 कोणांनी परिणित होते. एक अष्टदल कमल, दुसरे षोडश दल कमल, त्याच्या बाहेर 3 वर्तुळे, 3 रेखांची भूपोरे यासहित तुझ्या भवनाचे 43 कोण परिणित होतात. आता हे श्रीचक्राचं वर्णन आहे. ऍक्च्युअली श्रीयंत्र पूजा म्हणजे चक्रपूजा असंही अमृता मॅडम म्हटलेल्याच आहेत. तर इथे जे काही श्री देवी आहे, त्रिपुर सुंदरी आहे किंवा कुठलीही देवी आहे, ती कुंडलिनीच देवी आहे. आणि मग ही जी आपल्या शरीरातली चक्र आहेत, ती चक्रच श्रीयंत्रात समाविष्ट झालेली आहे.
आणि या चक्र म्हणजे हे जेवायला श्री चक्र पण काढायला लागतो. त्याचं हे वर्णन आहे की 43 कोण आहेत आणि मग षोडश अष्टदल आहे, षोडश दशकमल आहे. आपण बघतो प्रत्येक चक्राचे कमळांना किती पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या म्हणजे वर्णमालेचे अक्षर वर्णन करतात. त्या पाकळ्या म्हणजे आपले गुण दुर्गुण सगळं वर्णन करतात. तर हे सगळं आपण श्रीयंत्र कशा काढायच्या त्याच्या 18 प्रकार आहेत. श्रीयंत्र जर आपल्याला रेखाटायचं असेल तर 18 प्रकारे त्यापैकी एक यांनी इथे सांगितलं आहे. आता थोडंसं विश्लेषण. जे मंदबुद्धी व अज्ञानी लोक आहेत त्यांच्याकरता बाह्यमूर्तीची उपासना आहे. म्हणून आता मला तुम्हाला सारखं मी जाग करते, बाह्यमूर्ती तुम्ही रमवू नका. तुम्ही वरच्या लेवलला विचार करा थोडस. रमायचं आपण करायचं नाही असं मला म्हणायचंच नाहीये, करायचंय. पण कसं करायचं, आपण कसं करायचं हे महत्वाचं शिकलं पाहिजे आणि ते कमी. आणि ही परापूजा मानसपूजा आता आपली जास्त झाली पाहिजे. आपल्याला ते करत करतच पुढे जायचंय, टाळायचंय असं नाही, करायचं. पण करताना वेगळ्या भावनेने वेगळ्या हेनी ते करायचंय. म्हणून या मंदबुद्धी अज्ञानी लोकांच्या पासून आता आपल्याला वरच्या लेवलला यायचं आहे. बाह्यमूर्तीची पूजा त्यांच्यासाठी आहे. सर्वश्रेष्ठ अध्यात्म ज्ञानाचा अधिकार हजारो लोकात एखाद्यालाच असतो. म्हणून मला अभिमान वाटला हे वाचताना की मी काय तुम्हाला ज्ञान देते, सर्वश्रेष्ठ ज्ञान देत आहे. मला जे काही पटते ते सर्वश्रेष्ठ पटत आहे. म्हणजे नक्कीच माझ्या मागच्या जन्मी साधना झाल्या असतील. हा एक जो काही कॉन्फिडन्स असतो तो आता छान आलेला आहे. या विश्लेषणांमध्ये इतकं डिटेल लिहिलेलं आहे आणि इतकं आपण अगदी परफेक्टली चाललो आहोत. तर श्री शंकराचार्यांनी सांगितले आहे, मनुष्य हा सामान्यतः अज्ञानीच असतो. अज्ञानी म्हणजे त्याला परमात्मा, जीवात्मा, जड जगत यांच्यामधील भेद कळत नाही. आता खूप डिटेल वर्णन आहे. तर आस्तिक नास्तिक यातलं. आता आपण पूजेमध्ये अडकलोय म्हणून आपण वाईट आपल्याबद्दल वाटून घ्यायची काही गरज नाहीये. कारण त्या पूजा करून करूनच आपल्यामध्ये बदल होणार आहे. तर त्याविषयी मी सांगते. बाह्योपासना केल्याने हळूहळू वृत्ती अंतर्मुख होऊ लागते. म्हणजे जे अंतर्मुख नाही आहेत ना त्यांना ध्यान आवडत नाही, ते ध्यानात रमत नाही. त्यांना मी मानसपूजा जी सांगितली ती आवडणार नाही, त्यांना परापूजा आवडणार नाही. ते आपल्या देवाच्या पूजेत देवीच्या पूजेतच अडकतील. कारण त्यांची तेवढी कपॅसिटीच नाहीये अंतर्मुख होण्याची. त्यात त्यांचा दोष नाहीये, प्रत्येकाचा हा आपला जो काही आहे, आपण प्रवास करत आहोत त्याची ती अवस्था आहे. मग काय होतं, बाह्योपासना केल्याने अंतर्मुख होऊ लागतो हळूहळू. म्हणजे शुद्धी होते. म्हणजे जे पतंजलीने 8 स्टेप्स सांगितल्यात, यम नियम, इथेच काही खाली लोक आहेत. हे पार केल्याशिवाय वरच त्यांना अंतर्मुख होताच येणार नाही. आणि ही अंतर्मुखता म्हणजे देह व बाह्य जगत यामध्ये कोणती देवी तत्वे कार्य करत आहेत याचे ज्ञान घेण्याची इच्छा. बाह्योपासना पुष्कळशी झाल्यावर मगच अशा अंतर्मुख वृत्तींचा उद्भव होतो बघा. बाह्यपूजा झाल्यावरच या वृत्ती जनरेट होणार आहेत. या वृत्तीचा उद्भव करण्यास मनुष्याच्या मानसिक सुवृत्तींना जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सुवृत्ती मी जागृत करत आहे, पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. तमोगुणयुक्त अनेक जन्म घेतल्यानंतर मनुष्यात रजगुण निर्माण होतो. म्हणजे हे अनेक जन्म घेतल्यानंतरच मनुष्यात रजोगुण उत्पन्न होतो. म्हणजे प्रत्येक जण लगेच मनुष्य जन्मात आता आलेला नाही. कोणाचा एकच जन्म असेल, कोणाचे 2 असतील, कोणी मागच्या जन्मी प्राणी योनीतून आलेले असतील. तर आपण बघतो बघा गण काय आहेत आपले. तर त्यामुळे रजोगुण उत्पन्न झाला पाहिजे. हा अनेक मनुष्य जन्म घेतल्यानंतर उत्पन्न होतो. रजगुणांचे अनेक जन्म झाल्यावर त्याच्यात जगतकर्त्या ईश्वराविषयी आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. आणि ही बुद्धी निर्माण झाल्यावर तिच्या वृद्धीसाठी धर्मरूपी साधना ईश्वराने केलेली आहे. आस्तिक्य बुद्धी निर्माण झाल्यावर माणसास वाटते की ब्रह्मांडावर सत्ता चालणारी जी कोणी एक शक्ती आहे तिची आराधना केल्याने सुखप्राप्ती होते. ती आराधना म्हणजे सुखप्राप्तीची साधना होय. या गोष्टी आता आपण काय करत आहोत हे प्रत्येकाने अनालाइज करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपला विकास साधायचा आहे. चला आता ध्यान करूयात. आज आपल्याला करायचं आहे कुष्मांड माता पूजन. चौथा दिवस आहे आणि नवरात्रीत आपण बघतो की दुर्गा आपण म्हणतो. देवीची अनेक रूपं आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या देवी आहेत का? नाहीच. प्रत्येक देवी आपण सुद्धा काही दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका करतो.
तसंच आहे ते. तर कुष्मांड मातेचं जे काही खरं आता हे बघा, मी तुम्हाला रहस्यच सांगत असते, वरवरचं नाही. मग ती कुष्मांड माता म्हणजे पिवळा रंग आहे आणि मग तिच्या हातात काय आहे, त्याचं प्रतीक काय आहे, हे सगळं झालेलं आहे. पण कुष्मांड माता मग काय करते? तर कुष्मांड म्हटलेलं आहे म्हणजे प्रेग्नन्सी इथे दाखवलेली आहे. जर आपण देवीचं पहिली देवी म्हटली, दुसरी म्हटली ब्रह्मचारिणी होते, पहिली शिल्प पर्वताच्या रूपामध्ये असते. नंतर मग ती ब्रह्मचारिणी होते. मग नंतर तिसऱ्या दिवशी काय तिचं लग्न किंवा त्या अवस्थेला येते ती कुमारिका लग्न आणि आता म्हणजे प्रेग्नंट. चौथं असं सुद्धा आहे बघा ते. तर आता कुष्मांड म्हणजे प्रेग्नन्सी तर गर्भ आपल्या पोटात आहे त्या मातेच्या आणि ती काय जन्माला घालते ती काय क्रिएट करते तर तिच्या ह्याच्यातून ब्रह्मांड निर्माण होतं असं म्हटलेलं आहे कुष्मांड. कुष्मांड म्हणजे अंडाकृती छोटस अंडाकृती आकार. मग हा ब्लॅक होल सुद्धा दर्शवितो. आता ब्लॅक होलचं महत्व तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर काहीच नकोय कुठलंच आयाम नको काहीच नको तो ब्लॅक होल झिरो बुद्धत्व शून्यत्व. मग हे ब्लॅक होल खूप महत्वाचं आहे. हे आपण खूपदा चर्चिले आहे आणि मी आज माझी कविता पण टाकेल. ती कविता पण नीट बघा वाचा. किती मला वेध आलेत त्या कवितेतून ब्लॅक होल मध्ये मर्ज व्हायचं. मला तर काही माहिती पण नव्हतं त्यावेळेला. पण ह्या ध्यानाने जे काही आपलं जनरेट होतं मी तुम्हाला सांगितलं ध्यान करायची मी 3ला उठून आणि ध्यान जे काही व्हायचं की लगेच धडधड धडधड कविता धडधड कविता. तर ती कविता आज जरूर वाचा. आता मला आठवण झाली ब्लॅक होलचं वर्णन आहे त्यात आणि आता मला त्या कवितेचा खूप अर्थ कळला की खूप सुंदर वाटतं की ही जी कुंडलिनी माता करून घेते ती आपल्याला मार्गाला नेते त्या जे काही लिखाण करते. तेव्हा मला अर्थ कळलेले नाही तर आता ते अर्थ कळतात सगळे. इंग्लिशमध्ये आहे ती कविता पण सुंदर झालेली आहे आणि याच्यामध्ये किती ध्यास लागलेला आहे. तर तसा तो ब्लॅक होल अंड कुष्मांड म्हणजे तो ब्लॅक होल आहे. मग सृष्टी जन्माच्या आधी सगळं अंधकार असतो. आता मी सांगितलं प्रलय होणार आहे होणार आहे आणि प्रलयानंतर जेव्हा दुसरी आता सृष्टी होईल त्याच्यामध्ये काही हजारो वर्ष काही वर्ष जावी लागतात. त्या ह्याच्यामध्ये अनेक फेजेस असतात आणि या फेजेसमध्ये सर्व अंधकार असतो सुरुवातीला आणि मग ही कुष्मांड देवी प्रेग्नंट राहते आणि मग त्या ब्लॅक होल मधनं ब्रह्मांडाची उत्पत्ती होते. आता या कुष्मांड देवीचं स्थान आहे सूर्यमंडलात सूर्यामध्ये आणि आता आपल्याला त्या सूर्यमंडलाला सुद्धा इमॅजिन करायचंय कारण तिथे कनेक्ट व्हायचंय आपण सूर्याला आपला हायर सेल्फ आपण सेंट्रल सूर्य गॅलेक्टिक सूर्य सन याला कनेक्ट करूनच ऊर्जा घेतलेले ध्यान बरेच केलेले आहेत. आता या कुष्मांड मातेचं स्थान तिथे आहे आणि ही कुष्मांड माता काय करते त्या सूर्यमंडलातनं राहून पूर्ण दश दिशांना प्रकाश तेजविते. संपूर्ण प्रकाशाचा वर्षाव ही कुष्मांड माता दश दिशांना उधळते. सूर्यासारखा पिवळा धमक प्रकाश सर्वीकडे पसरवते आणि आपल्याला प्रकाशाचं महत्व माहितीये. मग इथे हे सगळा प्रकाश पृथ्वीवर यायला म्हणजे त्या ब्लॅक होल मधनं यायला लागतो मग ब्रह्मांडाची उत्पत्ती होते. तर आपण हेच सगळं काही ध्यानातनं हे करणार आहोत म्हणजे आपण सुद्धा नवनिर्मिती करणार आहोत. पुन्हा पुन्हा मी सांगते ज्यांनी संकल्प लिहिलेले नाही आहेत अजून 6 दिवस राहिलेले आहेत. आज तरी संकल्प पूर्ण लिहा. या ध्यानामध्ये आता जे काही ब्रह्मांड निर्माण करायचं आहे ते करा. तुम्हाला जी नवनिर्मिती तुमच्या आयुष्यात करायची आहे ती करा. काही असेल तुमच्या ज्या काही क्रिएशन्स नवीन निर्मिती काहींनी चुकीचं लिहिलंय नवनिर्मिती म्हणजे नवीन निर्मिती म्हणजे काही अस्तित्व नाही आता निर्माण करायचं आहे. तुमच्या जीवनात नाहीच आहे आता आणि त्याला तुम्हाला निर्माण करायचं आहे. तर या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत ध्यानामध्ये. तर हे आपले 10 दिवसाचे ध्यान प्रकार जे आहेत ते अतिशय फलदायी होणार आहे. कारण एकदा जरी व्हिज्युअलायझेशन केलं तरी आपण ते निसर्गात सोडतो ध्यानातून. ध्यानात आपल्या मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी होते. जे व्हिज्युअलाइज करतो की मी ही नवनिर्मिती करत आहे. ही आज नाही होणार उद्या होणारच. नेचरमध्ये आपण सोडत आहोत. मग इतकं जर आपण ध्यान करतो तर काय म्हणजे मी जसं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतीये ब्रह्मांड आपण आज निर्माण करायचं आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मांड तर निर्माण करू पण आत्ताच्या आपल्या आयुष्यातलं सुद्धा निर्माण केलं तर काय हरकत आहे. आपल्याला सगळं हवंय. आपल्याला काही नुसतं वैराग्य किंवा नुसतं आध्यात्मिक विकास नकोय. आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्याला.
तर या सगळ्या संधी घ्या तुम्ही, त्याच्यात काहीच वाईट नाहीये. फक्त वर्क करा, वर्क. माझ्या जीवनात मला काय नवनिर्माण करायचं आहे मरेच्या आत, हे सगळं क्रिएशन झालं पाहिजे ध्यानातून. तर ते खरं उत्तम तुम्हाला फळ देणार आहे. तर चला, तर हे बघा, ही कुष्मांड माता आहे. बघून घ्या जरा. मी काही वर्णन वगैरे काही सांगणार नाहीये, कारण आपण आता ब्रह्मांड निर्मिती खरी करणार आहे, नवनिर्मिती करणार आहोत आपण. तर चला, शांत आधी पाणी घ्या. नवीन लोकांना पाणी सांगते, पाणी घेऊन तुम्ही वर्टेक्स वॉटर करा. चला, पाण्याला परमिशन द्यायचं. सुखी, शांत, समाधानी प्रत्येक जात आहे. मी देवीमय झाले आहे. माझ्या सर्व तत्वांचा विकास झाला आहे. मी नवनिर्मिती करत आहे. जे जे मी संकल्प सोडलेले आहेत नवनिर्मितीचे, ते सर्व पूर्ण झालेले आहेत. माझ्याकडून सर्व गोष्टींची जोपासना व्यवस्थित आहे, होत आहे. आणि माझ्या गोष्टींना ज्या नको आहेत त्या मी पूर्ण सोडून टाकत आहे, नष्ट करत आहे. मला सर्वस्व यश मिळालेलं आहे. नवनिर्मिती, जोपासना आणि संहाराचे जे जे संकल्प होते ते सर्व माझे पूर्ण झालेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप गोड लागतंय. पाणी नेहमी डाव्या हाताने प्यायचं, लक्षात घ्या. पाणी नेहमी डाव्या हाताने प्यायला लागा, कारण हृदय डाव्याकडे असतं आपल्या. आपण आता त्याच्यात ओतलेलं आहे पाण्यात. पाण्याला मेमरी आहे आणि ते पाणी आपण आपल्या समुद्रात ओतत आहोत, म्हणजे ते राहणार आहे आणि घडवून आणणार आहे आपण जे जे संकल्प देतोय ते. त्यामुळे नेहमी पाणी डाव्या हाताने प्यायची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. तर चला, शांत डोळे मिटून घ्या. डोळे शांत मिटून घ्यायचे आहेत. स्वाती मॅडम, व्हिडिओ बंद करा.